16 आहे, तुमचं वय 15 आहे आणि तुम्ही जागृत करताय त्याला. वाचा परत एकदा वचन. यरूशलेमच्या कन्यानो म्हणजे येशूच्या कन्यानो, तुम्हास वनातील मृगीची हरिणीची शपथ घालून सांगते, हो, माझ्या प्रेमानंदाला व्यत्यय आणू नका, आणू नका, तो आहे तितका वेळ राहू द्या. राहू द्या. तुमच्यामध्ये शारीरिक गोष्टी आहेत, जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही, देवाला म्हणले लग्न करा, मग लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये जे प्रेम उकळ्या मारायले त्याला शांत ठेवा, त्याला लय बाहेर येऊ देऊ नका. हालेलुया. किती जणाला समजायला? सगळ्यालाच उकळ्या फुटतात का नाही उकळ्या? कशाच्या? प्रेमाच्या. मला तर कोणी तर असावं, मला बी लक्ष द्यावं, कुणी तर मला बोलणार असावं, आता मी एकटीच कशी राहू, एकटाच प्रवास कसा करायचा. मग लग्न करा म्हणलेलं आहे. लग्न नाही करायचं, आता वय आहे ना, तू परतून राहायचं, मग सोडून द्या विषय लग्नाचा. आता देवाला समर्पित करा. वाचा एक वचन, रोमचं 12 आहे ना. देवाला समर्पित करून टाका बॉडी आपली. नका करू मग लग्न. आता करायचं तर करा म्हणलंय देवाला, आणि नसेल करायचं आपल्याला आता ना तू परतून राहायचं, कसं माझी इज्जत जाईल, मग राहा. मग तसं संयम ठेवा, पवित्र आत्म्याला मागा. म्हणून बंधूजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित